आम्ही बोट सर्व्हिस सेंटरला का आलोय सांगते तुम्हाला थोड्याच वेळात. पण कसं आहात तुम्ही? मजेत आहात ना? आणि असंच माझे व्हिडिओ बघत राहावा आणि काही असतील सजेशन तर मला नक्की सांगत जावा. तर आता आम्ही निघाले उसाचा रस प्यायला, कारण का पनवेलमध्ये गरमी खूप वाढली आहे आणि सगळे म्हणतात तुम्ही मुंबईला राहता, तर आम्ही मुंबईला राहत नाही, आम्ही पनवेलला राहतो. कारण का पनवेल हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. मुंबई वेगळं आणि पनवेल वेगळं. सो आता आम्ही आलोय उसाचा रस प्यायला आणि चौघांचे 4 कप घेतले. आम्ही विदाऊट बर्फ पितो. आम्हाला बर्फवाला आवडत नाही. का तेवढा छान पण नाही लागत. मग आता तनूला बघा, तनूला अशी मिशी आली की नाही, तिला फार आवडते. अशी मिशी आल्यावर सगळ्याला दाखवत बसते. आम्ही सर्व्हिस सेंटरला आलो कारण का माझा झालेला आहे हेडफोन खराब. येस, माझा हेडफोन झालेला आहे. म्हणजे काय झालंय, की एका साइडनं आवाज येतो आणि एका साइडनं अजिबात आवाज येत नाहीये. मग त्यांना आम्ही दाखवलं, की असं-असं प्रॉब्लेम होतोय माझा, म्हणजे आवाजच येत नाहीये. मग ते म्हणले, "मी करतो" म्हणले. "तुम्ही तिथं स्क्रीन आहे, त्याच्यावर तुमचा मोबाईल नंबर आणि नाव टाका आणि ते टोकन येईल, ते मला द्या. मी सांगतो तुम्हाला." मग ह्याने टोकन वगैरे काढलं. तोपर्यंत मी त्यांना सगळं सांगितलं, की कसं-कसं, काय-काय होतंय आणि पूर्ण मला क्लिअर करून द्या. आणि बाहेर आलं आणि पोरींना तहान लागली नाही, असं कधीच होत नाही. आता त्यांनी उसाचा रस पिला, तरीसुद्धा आता पाणी प्यायला लागले. तर मग तोपर्यंत हे काम करत बसले हेडफोनचं माझ्या आणि लगेच मला म्हणले 15 मिनिटात काम होईल, पण त्यांनी 10 मिनिटातच माझा हेडफोन पूर्ण क्लिअर करून दिला. दोन्ही साउंड त्यांनी एकदम क्लिअर केले आणि सर्व्हिस म्हणत नाही, एवढी फास्ट सर्व्हिसिंग नाही. मला 15 मिनिटं म्हणले, पण 10 मिनिटातच करून दिलं. आणि हे आहे बोटचं सर्व्हिस सेंटर जे आहे ओल्ड पनवेलमध्ये, पनवेल रेल्वे स्टेशनच्या जवळच आहे. तिथून 5 मिनिटाच्याच अंतरावर आहे. मेढे म्हणून आहे, मेढे बोट सर्व्हिस म्हणून आहे. खूप फास्ट सर्व्हिस होते इथं. बोटचे सर्व जे काही प्रॉडक्ट असतील की नाही, ते सर्व इथं सर्व्हिस काय ते सर्व्हिसिंग होऊन वगैरे जातात. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, Facebookला आपल्या फॉलो करा. जय शिवराय.